नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मक असतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. 2 जून 2026 रोजी अमरावती शहराला हादरून टाकणाऱ्या तपोवन जंगलातील तरुणी हत्याकांडाचा अखेर मोठा उलगडा झाला आहे. अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहामुळे संपूर्ण शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतदेहाजवळ सापडलेला लोखंडी रॉड, ओळख लपवण्याकरिता मृतदेह जाळण्याचा प्रयत्न आणि जंगलातील निर्जन परिसर यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले होते. मात्र गाडगेनगर पोलिसांनी दिवस रात्र एक करत तपासाची चक्रे फिरवली आणि अखेर या हत्येच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृत तरुणीच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्याचे समोर आले आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. 2 जून 2026 रोजी अमरावतीच्या तपोवन परिसरामागील जंगलात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण शहरात खळबळ उडाली. मृतदेहाजवळ लोखंडी रॉड आढळून आल्याने सुरुवातीपासूनच ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात ही घटना मृतदेह सापडण्याच्या सुमारे 3 दिवसांपूर्वी घडली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश ओला, गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हातात घेतली. ठसेकण्याच्या मदतीने प्रत्येक पुरावा बारकाईने तपासण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी सुरू केली. दिवसेंदिवस तपासाची दिशा बदलत गेली आणि संशयाची सुई कुटुंबातलीच एका व्यक्तीकडे वळू लागली. पोलिसांसाठी हे मोठे आव्हान होते. 9 दिवस पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आले. मृत तरुणी काजल इंगडे हिचा मावस भाऊ चेतन थोरात यालाच पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे कुटुंबाचा चेतनवर प्रचंड विश्वास होता. मात्र तपासातील पुरावे आणि चौकशीतून त्याच्यावर संशय बळावला आणि अखेर तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या हत्यामागील संपूर्ण सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता असून अमरावतीकरांचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे. नेमका खून का करण्यात आला? या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? जंगलात काजल स्वतः आली की आणखी कोणासोबत? की आरोपी चेतन सोबत? जंगलात खून केला की दुसरीकडे? पुरावे नष्ट करण्याकरिता नेमके कोणते प्रयत्न करण्यात आले? तपोवन जंगलातील या थरारक हत्याकांडाने अमरावती शहराला अक्षरशः हादरून सोडले आहे. सर्वाधिक विश्वास असलेल्या नात्यातूनच असा धक्कादायक गुन्हा समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपी चेतन थोरात याच्या सख्या भावाने 5-6 महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली होती. आरोपी चेतन थोरात पोलिसांच्या ताब्यात असून खुनामागील खरे कारण आणि या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटवर सिटी न्यूजची नजर कायम असणार आहे. अमरावती शहरात महिलेच्या हँडबॅग मधनं चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र अवघ्या काही तासात शोधून काढण्यात सिटी कोतवाली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे शहरातील चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमरावती शहरातील जस्तम चौक परिसरात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा सिटी कोतवाली पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. परवीन शेख मजहर अल्लाह या आपल्या पतीसोबत मुथूट फायनान्स येथे सोन्याची मंगळसूत्र पोत गहाण ठेवण्यासाठी गेल्या होत्या. मात्र पॅन कार्ड नसल्यामुळे त्यांना ती प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. यानंतर त्या पॅन कार्ड बनवण्यासाठी जुनी तहसीलकडे जात असताना त्यांच्या हँडबॅगची चेन उघडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगची तपासणी केली असता त्यामधील सोन्याची मंगळसूत्र पोत चोरीला गेल्याचे आढळून आले. शोध घेऊनही ती न सापडल्याने अज्ञात चोराविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीला गेलेल्या मंगळसूत्राची किंमत सुमारे 52,000 रुपये असून त्याचे वजन अंदाजे 7 ते 8 ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नानिया गैनिया पवार या संशयित आरोपीला त्याच्या राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. पोलीस चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीला गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार आरोपीला समजपत्रावर रिहा करण्यात आल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश वोला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, पोलीस निरीक्षक रामदास पालवे, उपनिरीक्षक तुषार गावंडे, रंगराव जाधव तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली. सिटी कोतवाली पोलिसांच्या तत्पर तपासामुळे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळाले असून आरोपीचाही पर्दाफाश झाला आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. नागरिकांनीही सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आज अमरावती महानगरपालिकेत आले असता तिथे प्रचंड राडा पाहायला मिळाला. सोमय्या यांनी महापालिका परिसरात पाऊल ठेवताच तिथे आधीच उपस्थित असलेल्या MIM माजी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. किरीट सोमय्या वापस जाओ आणि किरीट सोमय्या मुर्दाबाद च्या घोषणांनी संपूर्ण महापालिका परिसर दणाणून सोडला होता. व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की MIM चे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते. हुकुमशाही नाही चलेंगी अशा घोषणा देत त्यांनी सोमय्या यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध केलाय. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये प्रचंड झटापट आणि धक्काबुक्कीही झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कडक पावले उचलत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भाजप नेते किरीट सोमय्या महापालिकेत पोहोचताच MIM कार्यकर्त्यांनी जबरदस्त हल्लाबोल चढवला. किरीट सोमय्या वापस जाओ, किरीट सोमय्या मुर्दाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. सोमय्या यांच्या विरोधात संतापलेल्या कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात प्रचंड गोंधळ घातला. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की काही वेळाकरिता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांचीही धावपळ उडाली. पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याने जोरदार धक्काबुक्की आणि झटापट झाली. परिसरात एकच गोंधळ उडाला. शहरामध्ये आज आचारसंहिता आहे. आचारसंहिता असल्यानंतर या माजी खासदाराला आयुक्तांनी वेळ दिला, उपायुक्तांनी वेळ दिला, महापौरांनी वेळ दिला. आमचा असा आरोप आहे अमरावती शहरात आचारसंहिता आहे. आचारसंहिता असताना अधिकारी आम्हाला प्रत्येक कामाच्या मागे सांगत आहे की आचारसंहिता असल्यामुळे आम्ही काम करू शकत नाही आणि या मुंबईच्या माजी खासदाराला वेळ देत आहे. अमरावतीत मला सांगा काय गरज आहे? या दळपत्री माजी खासदाराची गरज आहे का? त्याला जर मिटिंग घ्यायची त्याने त्याच्या पक्ष कार्यालयात घ्या ना, आमचा काही आक्षेप नाही आहे. विनाकारण आमच्या शहरात येऊन आमच्या शहराचं वातावरण गढूळ करावं नाही. आणि याच्यापूर्वी सुद्धा हा आला होता इथे, परंतु तिच्यात काही निष्पन्न झाला नाही. फक्त याला पब्लिसिटी पाहिजे आणि कुठेतरी रोष पाहिजे म्हणून त्याला पब्लिसिटीसाठी बीजेपी वाले त्याला इथं पाठवतात. म्हणून मी बीजेपीच्या माजी खासदाराचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्याचा या शहरामध्ये याच्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा येईल तो तेव्हा आम्ही त्याचा निषेध करू. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी कडक कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर किरीट सोमय्या यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात महापालिका परिसरातून बाहेर काढण्यात आले. अमरावतीतील या हाय व्होल्टेज राजकीय ड्राम्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्यात असून या राड्याचे राजकीय पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमका हा विरोध का झाला, यामागे कोणतं राजकारण दडलं आहे आणि या संघर्षानंतर पुढे काय होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मैं सलाउद्दीन खान, नगर सेवक एमआईएम अमरावती। आज जो ये इतना बड़ा प्रकरण हुआ है उसका हम पूरी तरीके से निषेध करते हैं। निषेध करने का तरीका भी हमारा सिंपल था कि वो जो आने वाला आदमी है जिसका हमारे यहाँ पर कोई वजूद ही नहीं है। अभी आचार संहिता चल रही है, महानगर पालिका में क्रीट सोमैया मीटिंग के लिए क्यों आए ये हमें अभी तक समझ में नहीं आया। हमने महानगर पालिका की जो आयुक्त मैडम है उनको जो है लेटर दिया कि आपने इनको परमिशन दी है क्या, उन्होंने मना कर दिया कि मैंने परमिशन नहीं दी है। महापौर साहब को पूछे, उन्होंने कहा हमने भी कोई मीटिंग की परमिशन नहीं दी है। अब आप ये बताइए, जिस आदमी को महानगर पालिका में आचार संहिता का उल्लंघन करने के लिए बुलाया गया तो इसके पीछे क्या मकसद है, हम यही पूछे। एमआईएम की तरफ से हमने अनाउंसमेंट किया कि हम खुद उनका स्वागत करना चाहते हैं कि ये एक ऐसा आदमी है जिसने पूरे शहर के माहौल को एक बार नहीं 4 बार बर्बाद किया। अभी तक 500 से ज्यादा एफआईआर दर्ज हो चुकी है जाली दाखिलों के नाम पर, मगर एक भी आज तक कोई प्रूफ नहीं हुआ। तो ये जब भी आते हैं शहर का माहौल खराब होता है। आज हमने इनका निषेध किया तो इनके साथ में पूरा डिपार्टमेंट, पूरा पुलिस डिपार्टमेंट इनको कोऑपरेट कर रहा है, इनको बैकअप दे रहा है। और यहाँ पर महानगर पालिका में नगर सेवकों का अपमान हुआ, नगर सेवकों को मारा गया, नगर सेवकों को घसीटा गया, कॉलर पकड़ के खींचा गया, लेकिन उसकी वजह कुछ नहीं बताई गई। कोई पुलिस अधिकारी, कोई भी इनके बारे में बात करने के लिए तैयार नहीं है। हम इनका निषेध करते हैं और इनका अमरावती में कोई काम नहीं है। ये यहाँ पर आकर शहर का माहौल खराब कर रहे हैं। हम शहर का माहौल खराब नहीं होने देंगे, हम हमेशा इनका निषेध करते रहेंगे। कुछ आइडिया नहीं है, ना किसी को कोई लेटर दिया गया। हमने आयुक्त मैडम को बोला कि ये जो मीटिंग हो रही है उसमें हम 5 लोगों को बैठने की परमिशन दिया जाए, हम भी तो देखें कि आखिर मीटिंग क्या हो रही है। मेरा भी नाम ले उसमें। या हाय व्होल्टेज गोंधळानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात किरीट सोमय्या यांच्या गाडीला महापालिका परिसरातून सुरक्षितपणे बाहेर काढलेत। या राड्यानंतर आता अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत एकमताने मंजूर झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याने आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। तत्कालीन आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळातील कथित 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याकरिता सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता। मात्र 50 दिवस उलटूनही समिती गठीत न झाल्याने नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला असून समिती तातडीने गठीत न झाल्यास महानगरपालिकेत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे। 20 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत तत्कालीन आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळातील विविध विकास कामांमध्ये कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सविस्तर चर्चा झाली होती। बांधकाम विभाग, नगररचना विभाग, विकास शुल्क, दलित वस्ती निधी, मनपा निधी, ऑफलाईन टेंडर प्रक्रिया तसेच जिओ टॅग अंतर्गत झालेल्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्याकरिता स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता। या समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला होता। चौकशी अहवालानंतर दोषींवर एफआयआर दाखल करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचेही सभागृहात ठरले होते। मात्र निर्णयाला तब्बल 50 दिवस उलटूनही समिती अस्तित्वात आलेली नाही। यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महानगरपालिकेच्या सर्वोच्च सभागृहाच्या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी महापालिका प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। पुढील 15 दिवसात चौकशी समिती गठीत करून प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा महानगरपालिका परिसरात आमरण उपोषण करण्यात येईल अशी कडक चेतावणी त्यांनी दिली आहे। अमरावती महापालिकेत प्रशासनिक राजमध्ये तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात 100 कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला होता आणि हा विषय आमसभेत आल्यानंतर आमसभेने एकमतानं त्याच्या विरोधात सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सेवानिवृत्त अभियंता यांची एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता। 50 दिवस झाले आजपर्यंत ती समिती गठीत करण्यात आलेली आहे। म्हणून माझी मागणी आज महापौरांना राहिली आणि शासन प्रशासनाला
जर 15 दिवसाच्या आतमध्ये ही समिती गठीत नाही करण्यात आली तर मी आमरण अनशनला महापालिकेच्या आतमध्ये आणि महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा नगरसेवक म्हणून महापालिकेच्या आतमध्ये आमरण अनशनला बसेल. मी आज महापौरांना अशा प्रकारचं निवेदन दिलं आहे. आणि 100 कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचाराचा आरोप असून सुद्धा प्रशासन आणि शासन किती गंभीर आहे याच्यावरनं हे दिसत आहे. आणि विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसची पण हीच भूमिका आहे आणि काँग्रेसने हा विषय आवर्जून उचलला होता आमसभेत. आतापर्यंत ती समिती गठीत करण्यात नाही आली आहे. मी महापौरांना आज निवेदन दिलं आहे, जर 25 तारखेपर्यंत ही समिती गठीत नाही झाली तर मी आमरण अनशनला महापालिकेत बसेल. कोणकोणत्या बाबीमध्ये भ्रष्टाचार तुमची माहिती मागितली? दलित वस्ती सुधार निधी, त्याच्यानंतर रस्ते विकास सुधार निधी, त्याच्यानंतर जिओ टॅग पद्धतीचा 100 कोटी रुपयापेक्षा महापालिका आणि BNCनी केलेले कामं. आणि काही कामं तर असे आहे जे एकच कामं BNC आणि महापालिका दोघांनी बिल काढलेलं आहे आणि दोघांनी ते कामं केले आहे. उदाहरणार्थ A to B पर्यंतच्या घरापर्यंतचा असलेला रस्ता हा महापालिकेने पण 10-20 लाखाचं बिल काढलं आहे आणि तोच बिल BNCनी पण काढला आहे. अशाच प्रकारे त्यावेळेस जी तत्कालीन निधी दिली होती शासनाने त्या सगळ्या निधीमध्ये इव्हन महापालिकेचा जो सदन आहे आमसभा, जिथे आपण आमसभा भरते पूर्ण मुख्य सभागृह, त्या सभागृहात 1 कोटी रुपये खर्च करून त्यांनी त्या सभागृहाचं नवीनीकरण केलं. आणि त्या सभागृहाला पुन्हा आता नवीनीकरण करण्यासाठी या महापौरांनी फक्त 3 वर्षातच नव्यानं प्रस्ताव टाकला आहे. अशा प्रकारचे 100 कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचाराचा आरोप त्या आयुक्तांवर आहे. आणि त्या आयुक्तांनी ADTP डिपार्टमेंट नगररचना विभागात एक दिवसात काही इथले डेव्हलपर्स आणि काही इथले जे बिल्डर आहे त्यांच्या भूमींना ग्रीनपासून येलो करण्यासाठी एका दिवसात 5-5 बैठका दाखवल्या. वास्तविक 5 महिन्यात एक बैठक होत नाही, पण त्या आयुक्तांनी एका दिवसात 5 बैठका दाखवल्या. अशा प्रकारचे भरपूर भ्रष्टाचार आहे. यावेळी नगरसेवक सुरेश रतावा, राजू भेले, संजय वाघ यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी चौकशी समिती तातडीने गठीत करण्याची मागणी केली आहे. 20 एप्रिलला आमसभेत जे प्रस्ताव पारित झालं होतं, तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकरांच्या कार्यकाळात जे भ्रष्टाचार झाला त्याच्या संबंधात सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सेवानिवृत्त अभियंता यांची एक समिती गठीत करण्यात येईल. आमसभा म्हणजे महापालिकेच्या सर्वोच्च सदनाने निर्णय दिल्यानंतरही ही समिती आतापर्यंत 50 दिवस झाले, आतापर्यंत ती समिती गठीत नाही करण्यात आली. मी आता नगरसेवक म्हणून आपल्याला 15 दिवसाचा सत्ताधारी पक्षाला आणि महापालिकेत प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम देत आहे. समजा 15 दिवसात अशी समिती ही गठीत नाही झाली तर मी महापालिकेतच मी आमरण अनशनकरिता बसेल म्हणून हा निवेदन तुम्हाला देत आहे. महानगरपालिकेच्या आमसभेने एकमताने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, चौकशी समिती कधी गठीत होणार आणि कथित 100 कोटी रुपयांच्या प्रकरणातील सत्य नेमके काय आहे याकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे. दरम्यान नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी दिलेल्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे. बडनेरा बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर आता एसटी महामंडळाने धडक कारवाई सुरू केली आहे. बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग झोन लागू करण्यात आला असून एसटी बसेस वगळता खासगी प्रवासी वाहनांना प्रवेश आणि पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र मोहिमेच्या सुरुवातीलाच नियमांचे उल्लंघन समोर आल्याने या कारवाईच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अमरावती दौऱ्यावर आल्यानंतर एसटी महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यासह राज्यातील सर्व बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे. या क्षेत्रात एसटी बसेस वगळता कोणत्याही खासगी प्रवासी वाहनाला उभे राहण्यास किंवा पार्किंग करण्यास परवानगी नाही. बडनेरा बसस्थानक परिसरातही या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस आणि दक्षता विभागाच्या संयुक्त पथकांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या महसुलावर मोठा परिणाम होत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. मोटार वाहन कायदा कलम 122 आणि 177 अंतर्गत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मात्र मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात लक्झरी बसेस आणि खासगी प्रवासी वाहने उभी असल्याचे चित्र समोर आले.
त्यामुळे ही मोहीम केवळ काही दिवसांची औपचारिकता ठरणार की प्रत्यक्षात कठोर कारवाई होणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आणि प्रवासी वाहतूकदारांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून बसस्थानक परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. माझं नाव पवन किशोर देशमुख. मी बडनेरा अमरावती 2 इथे आगार व्यवस्थापक आहे. आम्हाला एक माननीय आमचे राज्याचे मंत्री प्रतापदादा सरनाईक यांच्या आदेशानुसार व आमच्या IPS मॅडम नव्याने डॉक्टर प्रियंकाजी नन्नावरे या संयुक्त बैठक होऊन आगाराच्या 200 मीटर अवैध प्रवासी वाहतूक जी चालत आहे त्याबद्दल आळा घालण्यासाठी आम्हाला कडक आदेश देण्यात आले आहे. बऱ्याचशा गाड्यांना दंड करतो आहे. दंड वसूल करून आपल्या STचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, काय वाढलं पाहिजे ही आमच्या राज्याचे परिवहन मंत्री यांची संकल्पना आहे. त्या संकल्पनेशी जुळूनच आम्ही हे आमचे कर्तव्य बजावत आहे. लोकांवर आपण कारवाई केली, गाड्यांवर कारवाई केली. बडनेराच्या ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत 12 गाड्यांवर कारवाई झालेली आहे. यवतमाळ, अकोला, कारंजा, वाशिम अशा ठिकाणी या लक्झरी चालतात. त्या लक्झरी हे प्रवासी स्टँडमधून आवाज देऊन कधीकधी आपल्या गेटवरूनच हे प्रवासी पळवतात. या कारवाईने प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. 200 मीटरचा क्रायटेरिया कसा ठरवतो आपण? आपले कंपाऊंड, आपल्या आगाराची जी कंपाऊंड असते त्या कंपाऊंडच्या शेवटच्या टोकापासून 200 मीटर आपल्याला मोजावं लागते. तिथे आपल्याला नो पार्किंग झोन 200 मीटर जो बोर्ड लावायचा आहे. ते दोन्ही बोर्ड बडनेरा आगारात लावले आहे. तसेच राजापेठला पण ते बोर्ड लावण्यात आलेले आहे आणि त्याची खबरदारी आम्ही पोलीस प्रशासनामार्फत घेण्यात येते. कंटिन्यू आपला त्याचा आढावा घेण्यात येईल, पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात येईल आणि त्यांच्याकडून दंड वसूल करून या गाड्यांवर कसा आळा घालण्यात येईल याबाबत आम्ही आमचे हे प्रयत्न हे सदैव चालू राहील. याआधी कारवाई झालेली नाही. मोठ्या प्रमाणात बसस्थानकासमोर खाजगी वाहने उभे राहत होती. यामध्ये पोलीस प्रशासन आणि महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा त्यात साठेल होते असा नागरिकांचा आरोप आहे. यावर काय बोलणार? याआधी पण कारवाई झालेली आहे, पण मध्यंतरीत काही दिवस या कारवाईकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे यांचं प्रमाण अवैध वाहतुकीचं वाढलं होतं. आता ही माननीय प्रतापदादा सरनाईक यांनी आम्हाला, राज्याचे मंत्री जे आहेत परिवहन खात्याचे, यांनी आम्हाला आदेश दिलेले आहे. त्यांच्या आदेशाचे पालन असतं जीवन वानखडे आमचे वरिष्ठ सुरक्षा रक्षक यांनी सक्त आदेश दिले आहेत. कोणतीही हायगाई या संदर्भात खपवून घेतली जाणार नाही. सगळ्यांवर कारवाई होईल. त्या कारणास्तव आता अवैध प्रवासी वाहतुकीचा हा मोठा विषय आहे. त्या कारणास्तव आम्ही यापुढे कधीच असे होणार नाही की अवैध प्रवासी वाहतुकीच्या कारवाई केली. रॅली पिली ट्रॅव्हल्स हे लोक जबरीने जी गाडी अर्धा घंटा यायला उशीर असले अशा लोकांना बोलवून फूस लावून गाडीत बसून घेऊन जातात. त्या कारणास्तव ST महामंडळाचा आर्थिक नुकसान होते. आपल्याला तोटा भरून काढण्यासाठी इथे प्रयत्न करायचा. त्यामुळे हा मोठा उपाययोजना आम्ही केलेली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे ST महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र या मोहिमेची खरी परीक्षा येत्या काही दिवसात होणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होते का याकडे नागरिक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पेंच नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अधिक मासानिमित्त मित्रांसोबत नदीत उतरलेल्या युवकाचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गेला आहे. नेमकी काय घडली ही घटना पाहूया या रिपोर्टमध्ये. पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली शिवारातील पेंच नदीपात्रात ही दुर्दैवी घटना घडली. मृत युवकाचं नाव सुरेंद्र पतिराम कुंभरे, वय 25 वर्ष, राहणार हेटी मनसर, तालुका रामटेक असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिक मासानिमित्त सुरेंद्र आपल्या मित्रांसोबत पेंच नदीत अंघोळीसाठी गेला होता. नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाजवळ सर्व मित्र पाण्यात उतरले. यावेळी नदीपात्रात वाळू उपशामुळे काही ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सुरेंद्र अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला.
घटना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पेश नदीतील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात आंघोळ करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागपूरच्या MP बस स्टँडवर गुरुवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना टळली. छिंदवाडा सौसर मार्गावर जाण्यासाठी सज्ज असलेल्या एका खासगी प्रवासी बसला अचानक भीषण आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने आग लागली त्यावेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता, अन्यथा हा अपघात मोठ्या जीवितहानीत बदलला असता. नेमकं काय घडलंय बघूया. नागपूरच्या MP बस स्टँड परिसरात गुरुवारी सायंकाळी 4:15 सुमारास एक धक्कादायक घटना घडली. छिंदवाडा सौसर मार्गावर धावणारी अमीना ट्रॅव्हल्सची MH49 AT 3249 क्रमांकाची बस प्रवासासाठी सज्ज होती. बस काही मिनिटातच रवाना होणार असतानाच अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले आणि क्षणार्धार्थ आगीने रौद्ररूप धारण केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बसमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच संपूर्ण बस ज्वाळांच्या विळख्यात सापडली. बस स्टँड परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी जीव वाचवण्याकरिता धावपळ सुरू केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात. दमकल कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलेत, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेतील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आग लागली त्यावेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. स्थानिकांच्या मते अवघ्या 5 मिनिटांनंतर बस प्रवाशांनी भरली असती. त्यामुळे ही आग काही मिनिटे उशिरा लागली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशामक विभागाने तपास सुरू केला असून आगीचे नेमके कारण शोधले जात आहे. दरम्यान बस स्टँडवरील इतर बसांचीही तपासणी करण्यात येत असून सर्व ट्रॅव्हल्स चालक आणि मालकांना वायरिंग तसेच फायर सेफ्टी यंत्रणांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यहाँ के जो लोग बता रहे हैं कि बैटरी में शॉर्ट सर्किट होने के कारण अंगार लगी है, पर अपन अभी अंगार बुझाने का काम कर रहे हैं, कूलिंग का काम चालू है. पहले बहुत ही धुआं था कि पूरी बस आग की लपेटे में आ गई थी. हमको 16:16 को कॉल आया हमारे कंट्रोल रूम में. वैसे वहाँ से तुरंत एक सिविल अग्निशामक केंद्र की पूरी टीम और वाहन के साथ घटनास्थल पर पहुंची. आग पर नियंत्रण पा लिया था, पर पानी की और बौछार होने के कारण कॉटन मार्केट अग्निशामक केंद्र की गाड़ी 1-2 मिनट के अंतर से वो तुरंत घटनास्थल पर पाचारण किया वाहन को. और मुझे मैं घटना स्पॉट पे पहुंचने के बाद और मुझे पानी की आवश्यकता लगती है और मैंने एक छोटी सा फायर टेंडर, एक हमारा मिनी फायर टेंडर है, वो भी घटनास्थल पर दाखिल किया है. आग पूरी नियंत्रण में है, आग पूरी अभी बुझ गई है, गाड़ी का पूरा नुकसान हो चुका है. नागपूरच्या MP बस स्टँडवरील या घटनेने खासगी प्रवासी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही मिनिटांचा फरक मोठ्या दुर्घटनेत बदलू शकला असता. आगीमागील नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार असले तरी बसमधील सुरक्षा उपाययोजनांबाबत अधिक सतर्कता आवश्यक असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. नागपुरातील दुहेरी हत्याकांडाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत संपूर्ण शहर हादरून गेले आहे. फळांच्या दुकानातील कामावरून काढून टाकल्याच्या वादातून 2 तरुणांची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विटा, दगड आणि धारदार चाकूने हल्ला करून 2 जणांचा जीव घेतल्यानंतर आरोपी फरार होण्याच्या तयारीत होते. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने अवघ्या काही तासात 3ही मुख्य आरोपींना ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग परिसरातील गोंड वस्ती जवळील रघुजी नगर येथे मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडलेत. या घटनेत आदित्य उर्फ सोनू बोडवे आणि दादा उर्फ आदित्य राहुलकर या 2 तरुणांचा मृत्यू झालाय.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फळांच्या दुकानातील कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरनं मृतक आणि आरोपी यांच्यात आधी वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपी वैभव उर्फ दादू डोंगरे, वेदांत उर्फ डब्बा डबीर आणि अभिषेक उर्फ तात्या राऊत यांनी संतापाच्या भरात विट्या, दगड आणि धारदार चाकूने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे विहीरगाव परिसरातील गारगोटी नाल्याजवळ सापळा रचून तीनही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईकरिता सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे नागपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. पकडलेले आरोपी 3 आरोपी आहेत. त्यामध्ये एक आरोपी वैभव उर्फ दादू प्रदीपराव डोंगरे, वय 30 वर्ष, राहणार नरसाळा दिघोरी. दुसरा आरोपी वेदांत उर्फ डब्बा अजय डबीर, वय 20 वर्ष, राहणार रघुजी नगर, मनीष इलेक्ट्रिकच्या जवळ, नागपूर. तिसरा आहे अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत, वय 26 वर्ष, राहणार नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळ, पांडव कॉलेजच्या बाजूला. असे 3 आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पोलीस स्टेशन सक्करदरा या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि यामधील जे 2 महत्त्वाचे विटनेस होते ते सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे किंवा कसे याबद्दलची अधिक माहिती पोलीस स्टेशन सक्करदरा करून त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्याची तयारी दर्शवत आहे. फळांच्या दुकानातील वादातून सुरू झालेला संघर्ष अखेर 2 तरुणांच्या जीवावर बेतला. मात्र गुन्हे शाखेच्या जलद कारवाईमुळे 3ही मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा हादरली आहे. शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी 2 तरुणांच्या डोक्यात दगडाने वार करत त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कमला नेहरू महाविद्यालयाजवळ बुधवारी रात्री हे थरारक दुहेरी हत्याकांड उघडकीस आलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 2 तरुणांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी दोघांच्याही डोक्यात मोठ्या दगडाने ठेचून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून तपासाला सुरुवात केली. मृतांपैकी एका तरुणाची ओळख आदित्य उर्फ सोनू बोंडवे अशी पटली आहे, तर दुसऱ्या मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानं पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे सक्करदरा परिसरासह संपूर्ण नागपूर शहरात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपींचा शोध घेण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरातील कळमना परिसरात वाढत्या ऍक्टिव्हा चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कळमना पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या 4 ऍक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे. कळमना परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ऍक्टिव्हा दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. 31 मे 2026 रोजी शेख रज्जाक शेख नबी यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली होंडा ऍक्टिव्हा अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. जानेवारी 2026 पासून घडलेल्या सर्व ऍक्टिव्हा चोरीच्या घटनांचा पोलिसांनी सखोल अभ्यास केला. तपास पथकाने प्रत्येक घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून त्याचे बारकाईने विश्लेषण केले. तपासादरम्यान सर्व चोरीच्या घटना एकाच पद्धतीने केल्या जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. चोरडा गल्लीबोळात फिरून लॉक नसलेल्या दुचाकी शोधायचा आणि त्या काही अंतरापर्यंत ढकलत नेऊन नंतर पळून न्यायचा. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी निलेश छगन देवगडे या आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान आरोपीकडून चोरीच्या 4 ॲक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे आरोपी 12वी पर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेला असून वाईट संगत आणि मौज मजेसाठी वाहन चोरी करत असल्याची कबुली त्याने दिली. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील ॲक्टिवा चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काडे, करीम पठाण, गजानन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस स्टेशन हद्दीत ज्या ज्या ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे घडलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे घटनास्थळाचा टाईम चार्ट, चोरीची वेळ आणि CCTV फुटेज असे संपूर्ण CCTV फुटेज प्राप्त केले होते. आणि त्या CCTV फुटेजचा मागोवा घेत असताना एक संशयित आरोपी निलेश छगन देवगडे, वय 20 वर्ष, राहणार गुलमोहरनगर, कळमना, याला संशयावरून ताब्यात घेतले आणि त्याला विचारपूस करीत असताना त्याने पोलीस स्टेशन कळमना हद्दीत तसेच पोलीस स्टेशन लकडगंज हद्दीत केलेल्या वाहन चोरीच्या एकूण 4 गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून 4ही वाहने जप्त करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरीस गेलेले 4 वाहने जप्त करून 4 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. कळमना पोलिसांच्या सतर्क तपासामुळे वाहन चोरी करणारा आरोपी गजाआड झाला असून चोरीच्या 4 दुचाकीचीही जप्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपली वाहने पार्क करताना सुरक्षित लॉकचा वापर करावा आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागपूर गुन्हे शाखेने वाहन चोरी आणि घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. अवघ्या एका तपासातून तब्बल 13 गुन्हे उघडकीस आले असून 14 चोरीच्या दुचाकींसह 12 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरींच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सम्राट अशोक चौक परिसरात विशेष सापळा रचण्यात आला. भारत कंपनी पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरित्या बसलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपी आकाश उर्फ भुऱ्या परिहार आणि एका विधिसंघर्षित बालकाने धक्कादायक खुलासे केले. त्यांनी 2 महिन्यांपूर्वी यशोधरा नगर परिसरातून पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा चोरी केल्याची कबुली दिली. तसेच 5 जून रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रणानगर परिसरातील बंद घर फोडून सोने चांदीचे दागिने आणि लॅपटॉप चोरी केल्याचेही समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीची ॲक्टिवा, मोबाईल, लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या. या तपासादरम्यान आणखी मोठा खुलासा झाला. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या तब्बल 14 दुचाकी वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय. यशोधरानगर, लकडगंज, इमामवाडा, सक्करदरा, धंतोली, अंबाझरी आणि कन्हान पोलीस ठाण्यांमधील एकूण 13 गुन्हे या कारवाईत उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या 14 दुचाकी वाहनांची किंमत सुमारे 10,30,000 रुपये असून चोरीचा इतर माल मिळून एकूण 12,61,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणातील भूपन उर्फ ऑटो ठाकरे हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे वाहन चोरी आणि घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागला आहे. फरार आरोपीच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रामटेक तालुक्यातील मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून जुन्या रस्त्यांना नव्याने स्वरूप देत निधीचा गैरवापर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते आणि पांधन रस्ता योजना समितीचे सहअध्यक्ष उदयसिंह यादव यांनी हे गंभीर आरोप केल्याने प्रशासनात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. रामटेक तालुक्यातील मुख्यमंत्री बळीराजा शेतपांधन रस्ता योजनेतील कामांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. भाजप नेते तथा मुख्यमंत्री बळीराजा शेतपांधन रस्ता योजना समितीचे सहअध्यक्ष उदयसिंह यादव यांनी योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी विविध योजना अंतर्गत करण्यात आलेले अनेक पांधन रस्ते सध्याच्या योजनेत नव्याने बांधल्याचे दाखविण्यात आले आहेत. जुन्या रस्त्यांना
नव्याचे स्वरूप देऊन सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. तो कुछ रास्ते ऐसे 25 से 30 रास्ते जो इसके पहले भी हो चुके हैं, ऑलरेडी वो रास्ते बन चुके हैं, तो उसको फिर से बनाने की कोई ज़रूरत नहीं है. उनके नाम पे बेफजूल पैसा निकाला जाएगा. तो अंजादन 2.5 से 3 करोड़ रुपए का उसमें अपहार हो जाएगा. यह अनियमितता नहीं होनी चाहिए, इसलिए मैंने वहाँ शिकायत दी SDO साहब को रामटेक कि आप इसकी सारे जितने रास्ते प्रस्तावित है जो मंजूर है उनकी एक बार फिर से पुनर्परीक्षण कर लीजिए, उनकी जांच कर लीजिए. प्रत्यक्ष उनको देखने के बाद जो रास्ते मंजूर है या मजबूत बने हुए हैं उनको कैंसिल करके किसानों की जहाँ पे भी मांग है वहाँ पे हम दूसरे रास्ते मंजूर कर देंगे. तो जो डबल रास्ते बने हैं और उनके वर्क ऑर्डर हम दे चुके हैं वो सारे रास्ते एक बार चेक करके कैंसिल किए जाए, ऐसी मैंने शिकायत किया. और शिकायत के अनुसार कुछ अधिकारियों ने उन रास्तों की तपासनी भी की. आपने भी आज प्रत्यक्ष में आपने देखा कि 2 रास्ते खुमारी के जो थे वो बने हुए हैं. बिलेवाड़ा का रास्ता आपने देखा वो बना हुआ है. तो मैं अभी इन 4-5 योजनाओं में कितने रास्ते इन पिछले 12 सालों में बनाए गए वो भी सारी जानकारी सभी विभागों से लूँगा. प्रत्यक्ष में आवश्यकता से भी ऊपर अगर रास्ते बने हैं तो इसका मतलब एक रास्ते को 2-2, 3-3 बार दिखाया गया है. तो जो भी ऐसा अपहार हुआ होगा वो सारी जानकारी लेने के बाद संपूर्ण विवरण मैं आप सबके सामने प्रस्तुत करूंगा. यादव यांनी पुढे सांगितले की गेल्या 12 ते 13 वर्षात विविध योजनांतर्गत किती पांदन रस्ते बांधण्यात आले याची माहिती समोर आणली जाईल आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात येईल. मात्र या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन आणि संबंधित विभागांकडे तक्रार करण्यात आली आहे. या आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून आता या प्रकरणाची चौकशी होणार का आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रामटेकमधील पांधन रस्ता योजनेवर करण्यात आलेले हे आरोप सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. आरोपांची सत्यता तपासण्याकरिता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीचा निष्कर्ष काय येतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगर परिषदेचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वाशिम नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जोरदार निषेध आंदोलन केले आहे. घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे. जाहीर निषेध, हल्ल्याचा जाहीर निषेध, आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगर परिषदेचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर मॉर्निंग वॉक दरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेमुळे राज्यभरातील नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर वाशिम नगर परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केलं. हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली आणि आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वाढत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांबाबतही यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या घटनांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचं सांगितलं. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अहेरीतील कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम मध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनातून कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे शेतीला आणि पाणी पुरवठ्याला जीवनदान देणारे पैनगंगा नदीवरील बॅरेज आता पूर्णपणे कोरडे पडले आहेत. वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तब्बल 11 बॅरेजमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रशासनाची चिंता वाढली असून आगामी काळातील पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी परिसरातील शेती आणि पाणी पुरवठ्यासाठी महत्वाची जीवनवाहिनी मानली जाते. या नदीवर उभारण्यात आलेल्या 11 बॅरेजमुळे हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा आधार मिळत होता. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे.
फेब्रुवारी महिन्यापासूनच या सर्व बॅरेजमधील पाणी साठा संपुष्टात आला असून अनेक बॅरेज पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये वाशिम शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन आळगाव बॅरेजमधून शहराला पाणी पुरवठा करण्याचा प्रस्तावही समोर आला होता. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे ती योजना पुढे सरकली नव्हती. आज परिस्थिती अशी आहे की ज्या बॅरेजमधून शहराची तहान भागवण्याचा विचार झाला होता तेच आळगाव बॅरेज मागील 2 महिन्यांपासून पूर्णपणे कोरडे पडले आहे. तज्ज्ञांच्या मते वाढते तापमान, कमी झालेला पाणीसाठा आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आगामी उन्हाळा आणि पुढील काही महिन्यातील पाणी उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पेनगंगा नदीवरील बॅरेज कोरडे पडल्याने केवळ शेतीच नव्हे तर भविष्यातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनू शकतो. पावसाळा वेळेत आणि समाधानकारक झाला तरच या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा आगामी काळात पाणी टंचाईचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. वाशिम शहरातील शिवाजी चौक परिसरातील एका लॉजमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. लॉजच्या छतावर गेलेल्या एका व्यक्तीचा तोल जाऊन बाजूच्या छतावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली. नेमकं काय घडलं पाहूया हा रिपोर्ट. वाशिम शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील 4 ते 5 जण कामानिमित्त वाशिममध्ये आले होते आणि संबंधित लॉजमध्ये मुक्कामासाठी थांबले होते. याच दरम्यान रात्रीच्या सुमारास आशिष शेडके नावाचा युवक लॉजच्या छतावर गेला. मात्र काही कारणास्तव त्याचा तोल गेला आणि तो सुमारे 25 ते 30 फूट खाली असलेल्या बाजूच्या छतावर कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत. लॉजच्या छतावरून पडून झालेल्या या मृत्यू मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात, निष्काळजीपणा आणि अन्य कोणता प्रकार आहे का हे आता तपासानंतर पुढे समोर येणार. यंदा हळदीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. उत्पादनाच्या आशाही उंचावल्यात. परंतु मान्सूनने दिलेल्या हुलकावणीमुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड करण्यात आली असली तरी पावसाअभावी पिकावर संकटाचे ढग दाटले आहे. अनेक ठिकाणी हळदीचे बेंड सुकू लागले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर लाखो रुपयांचे नुकसान उभे ठाकले आहे. जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दाखल होईल या अपेक्षेने वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हळदीची लागवड सुरू केली. विशेषतः वाशिम तालुक्यातील आडोडी परिसरात 500 एकराहून अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आहे. हळद हे नगदी आणि खर्चिक पीक मानलं जातं. बियाणे, मशागत, मजुरी आणि खतांसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी हळदीकडे मोर्चा वळवला. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्यानं आणि मान्सून लांबल्यानं हळदीच्या पिकाला मोठा फटका बसू लागलाय. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही किंवा पाण्याचा साठा मर्यादित आहे अशा शेतांमध्ये हळदीचे बेन जमिनीतच सुकण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी कंदकडे काडे पडून कुजण्याच्याही घटना समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांचं लक्ष आता आकाशाकडे लागलं असून लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हळदीसारख्या खर्चिक पिकामध्ये केलेली गुंतवणूक धोक्यात आल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे वाढती उत्पादन खर्चाची कसरत आणि दुसरीकडे पावसाची अनिश्चितता. अशा दुहेरी संकटात हळद उत्पादक शेतकरी अडकला आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस झाला तरच हे पीक वाचण्याची आशा आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागू शकते.
सततची नापिकी, वाढते कर्ज आणि वीज बिलांचा बोजा यामुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. कर्जमुक्ती, वीज बिल माफी आणि नव्या कर्ज पुरवठ्यासह विविध मागण्यांकरिता शेतकरी आणि शेतमजुरांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाविरोधात उभारलेल्या या एल्गारामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात शेतकरी आणि शेतमजुरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. औरंगपूर येथील शेतकरी भारत पुरुषुलराव भगत आणि परशुआना सुरजोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलकांनी 8 जून रोजी तहसील प्रशासनाला निवेदन सादर करून आंदोलनाची पूर्वसूचना दिली होती. याची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही देण्यात आली होती. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून बँकचे कर्ज फेडणे आणि घरगुती वीज बिल भरणे अशक्य झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रति एकर 40,000 रुपये नवीन कर्ज देण्यात यावे किंवा संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय गरीब शेतकरी आणि शेतमजुरांचे 200 युनिट पर्यंतचे घरगुती वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. महावितरणकडून काढण्यात आलेले मजुरांचे वीज मीटर तात्काळ पूर्ववत करावेत आणि कर्ज वाटपातील जाचक अटी रद्द करण्यात याव्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आज 11 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. आपल्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनाला थेट इशारा दिला. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा आंदोलकांच्या आरोग्यास हानी पोहोचल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पेरणीपूर्व एकरी 40,000 रुपये प्रमाणे कर्ज वाटप करावा. तसेच संपूर्ण कर्जमुक्ती सेवा सहकारी सोसायटी कामरगाव यांनी शेतकऱ्यांच्या धनादेशाचा दुरुपयोग केला आणि शेतकऱ्यांवर 138चे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच शेतकरी शेतमजुरांना 200 युनिटपर्यंत वीज विनामूल्य द्यावी. तसेच शेतकरी शेतमजुरांच्या मजुरांना सिव्हिलची अट रद्द करून त्यांना तात्काळ 2 दिवसाच्या आत कुठल्याही बँकेने, कुठल्याही पतसंस्थेने, कुठल्याही मायक्रो फायनान्सने तात्काळ कर्ज पुरवठा करावा. कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र सध्या तरी आपल्या हक्कांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे चित्र कारंजात पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात एक दुर्मिळ आणि कुतूहलाचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. कामरगावाच्या देशमुख नगर परिसरात सकाळच्या सुमारास 2 साप प्रणयाराधनेत मग्न असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या दुर्मिळ दृश्याकडे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. भरबस्तीत घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि उत्सुकताही दोन्ही निर्माण झाली असून परिसरात मोठी गर्दी झाली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील देशमुख नगर परिसरात आज सकाळी नागरिकांना एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं. 2 साप प्रणयराधनेत मग्न अवस्थेत दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या दुर्मिळ दृश्याचं चित्रीकरणही केलं. सापांचा हा प्रकार पाहून काही नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं तर काहींमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालं. स्थानिक नागरिकांच्या मते परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, झुडपे आणि साचलेले सांडपाणी यामुळे सापांसह इतर विषारी जीवांचा वावर वाढला आहे. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले. ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील गवत आणि झुडपे हटवावीत, तसेच सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. कामरगावातील या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र या निमित्ताने वाढलेली अस्वच्छता आणि सापांसह विषारी जीवांच्या वाढत्या वावराचा मुद्दाही समोर आला आहे. प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिक मास यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर येथे गोदावरी नदीत बोट उलटल्याच्या दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावातील 2 महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीवी गावातील काही महिला भाविकही गेल्या होत्या. दरम्यान गोदावरी नदी पार करण्यासाठी भाविकांनी बोटीत प्रवेश केला. मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्याने नदीच्या मध्यभागी बोटीचा तोल गेला आणि बोट अचानक उलटली. बोट उलटल्यानंतर एकच गोंधळ उडाला. सर्व भाविक नदीत पडले. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं. अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र बीवी गावातील प्रणिला शेषराव राठोड वय 60 वर्षे आणि कांताबाई ज्ञानोबा आंधळे वय 55 वर्षे या 2 महिला पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पोहोचताच बीबी परिसरात शोककळा पसरली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही महिलांचे पार्थिव बीबी येथे आणण्यात आले. बुधवारी सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरुषोत्तमपुरी येथील या दुर्घटनेने 2 कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यात्रेसाठी गेलेल्या 2 महिला भाविकांचा झालेला मृत्यू संपूर्ण बीबी गावासाठी वेदनादायी ठरला आहे. या दुर्घटनेची चौकशी आणि संबंधितांना मदत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दत्तापूर शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाय सायलेन्सरच्या बुलेट दुचाकींवर दत्तापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अनेक बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करण्यात आले असून संबंधित वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दत्तापूर शहरात ध्वनी प्रदूषण वाढविणाऱ्या आणि नागरिकांच्या शांततेत व्यत्यय आणणाऱ्या मॉडिफायर सायलेन्सर युक्त बुलेट दुचाकी विरोधात दत्तापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली. शहरातील अनेक भागांत काही युवकांकडून बुलेट दुचाकीमध्ये नियमबाह्य बदल करून मोठा आणि कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने पोलिसांकडे येत होत्या. या आवाजामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर दत्तापूर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेत संशयित दुचाकींची कसून तपासणी केली. या मोहिमेदरम्यान अनेक मॉडिफाय सायलेन्सर युक्त बुलेट दुचाकी आढळून आल्या. पोलिसांनी बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करत संबंधित वाहन चालकांवर नियमानुसार कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील नियमाबाह्य मॉडिफिकेशन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. ही कारवाई दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश तातोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गाजभारे, वाहतूक पोलीस कर्मचारी रवी पाखरे, नारायण फट तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी पोलिसांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्य असून हेल्मेट हे अपघाताच्या वेळी जीव वाचविणारे प्रभावी सुरक्षा कवच असल्याचेही सांगितले. दत्तापूर पोलिसांच्या या जनहिताच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून भविष्यातही अशाच विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. दत्तापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांना मोठा धक्का बसला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता आणि शांततेकरिता अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे आणि बेकायदेशीर मॉडिफिकेशन करणे हेच प्रत्येक वाहन चालकाकरिता आवश्यक ठरणार आहे. रस्त्यावर थुंकण्यास विरोध केला आणि एका ज्येष्ठ नागरिकाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. ठाण्यातील जुपिटियर रुग्णालय परिसरात एका कॅब चालकाने भर रस्त्यात एका वृद्ध व्यक्तीवर बेदम हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राज्यभर संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे या प्रकरणाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः गंभीर दखल घेत आरोपींवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. पाहूया हा संतापजनक प्रकार.
त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट. म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. वृद्ध दाम्पत्य रस्त्याने जात असताना एका कॅब चालकाने भर रस्त्यात थुंकले. यावर ज्येष्ठ नागरिकांनी आक्षेप घेत थुंकू नका असे सांगितलेत. मात्र साध्या सूचनेचा राग मनात धरून चालकाने संतापाचा उद्रेक केला. त्याने वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर हातात दगड घेऊन हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्रित आलेत. त्यांनी आरोपी चालकाचा शोध घेत त्याला पकडले आणि वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना फोन करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तसेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. एका ज्येष्ठ नागरिकाला केवळ स्वच्छतेचा संदेश दिल्यामुळे मारहाण होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून आरोपीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्यावर थुंकण्यास विरोध केला म्हणून एका ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची ही घटना समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे चित्र समोर आणणारी आहे. आता पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करतात आणि आरोपीला किती कठोर शिक्षा होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.